गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 50 00. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचाराला वेग आलेला आहे. आपण आदरलेल्या इचलकरंजी शहरामध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून धैर्यशील माने तर महाविकास आघाडीकडून सत्यजित आबा सरडूकर तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राजू शेट्टी यांनी उमेदवारी भरली आहे. तर वंचित आघाडीकडून DC पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. आपण इचलकरंजी शहरातील जनतेकडून जाणून घेऊया की येणारा खासदार यांना कसा हवा आहे. येणारा खासदार आपल्याला कसा हवा आहे. सर्वसामान्य माणसात मिसळणारा असावा, जी घोषणा केल्या त्या घोषणेची अंमलबजावणी करणारा असावा. आणि या चौघांच्याच जर उमेदवार बघितला तर महाविकास व इंडिया आघाडीचा उमेदवार सत्यशील बाबासाहेब पाटील सरडूकर हेच उमेदवार या हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये चांगले वाटतात. आणि गोरगरीब कामगार कष्टकऱ्यांना न्याय देण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणारा उमेदवार असल्यामुळं हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून इचलकरंजी या शहरातून जास्तीत जास्त मताधिक्य घेऊन निवडून जाणार. तरी म्हणलेत की सत्यजित आबा सरडूकर हे इचलकरंजी शहरातून जास्तीत जास्त मताने निवडून जाणार आहेत. आपल्यासोबत आणि काही नागरिक आहेत, त्यांच्याशी जाणून घेऊया. त्याच्या आपल्याला येणारा खासदार कसा आणि त्याच्यावर आपल्याकडे काय अपेक्षा आहेत. ते चांगलं कार्य करायला पाहिजे. आणि जनतेला म्हणजे इचलकरंजीच कसं आहे, कामगार वस्ती जास्त आहेत. ते कामगार वस्ती कामगार लोकांचा त्यात फायदा करायला पाहिजे. आणि ते सरडूकर साहेब जे आहेत ते त्यांनी करायला असं आम्हाला असं वाटतं आहे की सरडूकर साहेब त्यांनी करेल चांगलं काम. चाचांसुद्धा म्हणणं आहे की सरडूकर साहेब चांगलं काम करतील. आपल्यालासुद्धा आणि काही व्यापारी आहेत, त्यांच्याशी जाणून घेऊया. आपल्याला येणारा खासदार हा कसा हवा आणि त्याच्याकडून काय अपेक्षा आपल्याला आहेत. येणारा खासदार हा संसदेमध्ये योग्य इचलकरंजीचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, घाणीचा प्रश्न आहे, हे प्रश्न मांडणारे पाहिजे. ॲक्च्युली हे इलेक्शन महापालिकेचं नाही आहे की आमदारकीचं नाही आहे, हे इलेक्शन खासदारकीचं आहे. जागतिक लेवलच्या ज्या गोष्टी आहेत त्या खासदारांनी जर मांडल्या पाहिजे. त्यासाठी आपल्याला देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांना बळ देण्यासाठी खासदार धैर्यशील मानेदादा यांना चांगल्या मताने निवडून द्यावं हीच अपेक्षा आहे. आणि दादांच्याकडनं पण अपेक्षा आहेत की इचलकरंजीचा पाण्याचा मोठा गंभीर प्रश्न आहे, त्या पाण्याच्या प्रश्नावर IGMचा मोठा प्रश्न आहे, त्याच्यावर हे चांगले स्वच्छतेवर ह्याच्यावर दादांनी लक्ष द्यावं हीच आमची. व्यापारी गरीब वर्ग आहे, ह्या सगळ्याकडे लक्ष देऊन प्रत्येकाकडे दादांनी लक्ष द्यावं. गोरगरिबांचे प्रश्न मांडले पाहिजे, हे पुढं आलं पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे. आपल्यासोबत अन्य काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की येणारं सरकार हे केंद्रातलं सरकार आपल्याला कोणाचं हवं आहे. मोदी. येणारा खासदाराकडून आपल्याकडे काय अपेक्षा असतील. गावाचा सगळ्यात ज्वलंत प्रश्न आहे पाणी प्रश्न सोडवा. मागच्या खासदारकीत त्यांच्याकडून पाणी प्रश्न सुटलेला नाही आहे, तर ह्या खासदारकीमध्ये काही करून त्यांनी पाणी प्रश्न सोडवावा आणि जनतेला हे ठाम आश्वासन द्यावं जेणेकरून त्यांना प्रचंड मताने विजयी होतील. आणि मोदींचे हात बळकट करण्यासाठी हातकणंगले मतदारसंघातील जनता सज्ज आहे आणि निश्चितपणे मोदीला म्हणून निवडून देतील. धैर्यशील माने निवडून येतील. फक्त मोदी ह्या फॅक्टरवर धैर्यशील माने निवडून येतील. धैर्यशील मानेंना हातकणंगले मतदारसंघातून किती लीड मिळेल असं वाटते आपल्याला. 1 लाखापेक्षा जास्त. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील माने यांना 1 लाखापेक्षा जास्त लीड मिळेल असं नागरिकांचं मत आहे. अन्य काही आपले नागरिक आहेत, त्यांच्याशी जाणून घेऊया. धैर्यशील माने यांना हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून किती लीड मिळेल. आणि काहीही मिळणार नाही. गेल्या 5 वर्षामध्ये ज्या विश्वासानं धैर्यशील माने यांना 75,000चं लीड दिलेलं होतं, ते लीड पाहता त्यांनी या इचलकरंजी शहराच्या मतदारांचं आणि शोषण करणाऱ्या कामगारांचं वस्त्रोद्योग धंद्याची दिशाभूल केलेले आहेत. आणि मुळातच ज्या पक्षामध्ये त्यांनी राहायला पाहिजे होतं, ज्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना बळ दिलेलं होतं
असं बळ दिलेलं असतानासुद्धा त्यांनी पक्षांतर केली, त्यांनी गद्दारी केली. त्यामुळे जनतेने दिलेल्या मताचा त्यांनी दुरुपयोग केला. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जनता यांना घरी बसवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आणि आमचे नागरिक काही म्हणतात की या देशामध्ये मोदींना बळ देण्यासाठी धैर्यशील मानांना मत द्या. परंतु आम्ही इंडिया आघाडीच्या वतीनं सांगतो, देशातील ज्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं, ते संविधान पायदळी तोडवण्याचं काम या मोदी सरकार करायला आहेत. आणि म्हणून इंडिया आघाडी म्हणून संविधान टिकली पाहिजे, देश टिकला पाहिजे, देश एकसंघ राहिला पाहिजे. म्हणून आम्ही आमच्या हातकंडे लोकसभा मतदारसंघातून सत्यशील सुरकर पाटील यांना जास्त मताधिक्य देऊन निवडून आणणार. आपल्यासोबत अजून काय आहेत की केंद्रामध्ये आपल्याला मोदी सरकार पाहिजे का इंडिया आघाडी सरकार पाहिजे? नाही, केंद्रामध्ये मोदी सरकारच पाहिजे. कारण का मोदी सरकार फार चांगलं काम केलेलं आहे इथं भारतामध्ये. मोदी सरकार योजना काय काय लाभ झाला? तसं चांगले बी काम केलेलं, भरपूर चांगलं काम केलं आहे. तसं जर रस्ते आहेत, पाणीच आहे, प्रश्न आहे, रस्ते गटार आहे, सगळं काम चांगलं केलं आहे, असं काय नाही. काम पण भरपूर केलं आहे. खरं आता आमचं इचलकरंजीचा का प्रश्न कसा आहे, इचलकरंजी कामगार वस्ती आहे भरपूर आणि वस्त्र उद्योगचं आहे. त्यामुळे ते हे आमच्या गावचं जे चांगलं काम करेल त्याने ते आम्ही निवडून आणणार असं आहे. पण नागरिक म्हणते की मोदी सरकार हे जातीवाद करते, हिंदू मुस्लिम कुठं नाही 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 ते चुकीचं आहे. जातीवादचं काय प्रश्न नाही. ते जातीवाद कसं आहे ते दुसरी लोक मधली लोक करतात. जातीवाद काय तसं काय करत नाही तिने. कसं आहे ते पहिलाच मध्ये 5 वर्षातच त्यांनी काय केलं असतं, मुसलमानांनी वेगळं ठेवा आणि असं नाही, तसं काय नाही. ते सगळं सर्वसामान्य आणि आता हे बाजाराचं असतं इथं. ते असं काय एक पण कोण जातीवाद का नाही किंवा कोण काय असं काय नाही. तर आपण पाहिलं की इचलकरंजी शहरातून आपण आज हा आढावा केला ग्राउंड झिरो रिपोर्ट एम मराठीचा. तर इथल्या नागरिकांचे असं म्हणणं आहे की येणारे सरकार हे मोदी सरकार असावं, धैर्यशील माने यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून देण्याचा इथल्या नागरिकांनी चंग बनला. तर दुसऱ्या बाजूला सत्यजित आबा सडूकर यांनासुद्धा जास्तीत जास्त मतांनी निवडून आणण्याचा नागरिकांनी चंग बांधलेला आहे. यामध्ये तिन्ही उमेदवारांकडून काठीके टक्क्यावर होण्याची संभावना दिसत आहे. कॅमेरामन रोहन एरलकरसह मी निखिल विषय एम मराठी इचलकरंजी.